मित्रांनो, M1 आणि M2 60-40 या नवीन पॅटर्न मध्ये एक संभाव्य पॅटर्न कसं असेल मी माझ्या पद्धतीने माझ्या गायडन्स नुसार तुम्हाला सांगतो. बघा, जसा M3 चा पॅटर्न चेंज झालेला, ओके, या वर्षी M3 चा पॅटर्न चेंज झालेला, त्याच पद्धतीने M1 M2 चा एक टेंटेटिव्ह पॅटर्न मी तुम्हाला देतोय. कारण मला सारखे कॉल मेसेज येत आहे की सर पॅटर्न सांगा, ह्या विषयात सांगा, त्या विषयात सांगा. M1 M2 चं खूप रिक्वायरमेंट आलंय. सो मी माझ्या पद्धतीने मला काय अनुभव आलाय त्यानुसार सांगतोय. कदाचित याच्यामध्ये चेंज पण होऊ शकतो, ओके, पण मी एक मुलांना कन्फ्युजन क्लिअर व्हावं, ओके, आणि मला काय वाटतंय यानुसार मी पॅटर्न सांगतोय. जरुरी नाही की हाच 100% ट्रू असेल, चेंज पण होऊ शकतो किंवा हाच ऍज इट इज पण येऊ शकतो. यस, सो समजून घ्या. बघा, M1 M2 60-40 नवीन फर्स्ट इयरचा पॅटर्न संभाव्यता असा राहू शकतो. क्वेश्चन नंबर 1 MCQ 5 MCQ 10 मार्कला, बाकी सगळे क्वेश्चन 10-10 मार्कला, 10-60 6 क्वेश्चन आहे 60 मार्कला, ओके, 60 मार्काचा आपला पेपर झाला. आता क्वेश्चन नंबर 2 याच्यामध्ये युनिट 1 चे क्वेश्चन असतील, 4 बीट असतील ABCD. सिमिलरली सेम क्वेश्चन 3 युनिट 2 चे क्वेश्चन 4 बीट ABCD. याच प्रमाणे बाकी सगळे युनिट्स असणार आहे आणि 4 पैकी 2च अटेम्प्ट करायला तुम्हाला विचारू शकता. अटेम्प्ट एनी 2, 5 आणि 5 10 मार्क. सो 10 10 10 10 10 आणि MCQ चे 10 असं 60 मार्काचा थेरी एंड सेमचा पेपर असू शकतो. सगळीकडे अटेम्प्ट काय असेल, एनी 2, 4 बीट असतील ABCD, याच्यापैकी 2 अटेम्प्ट करायची. या प्रकारे एक संभाव्य M1 M2 चा पॅटर्न असू शकतो. मित्रांनो, हा मी पॅटर्न क्लिअर केला. आता तुम्हाला M1 M2 चे डिटेल क्रॅश कोर्स हवा असेल, सॉल्व पेपर, इम्पॉर्टंट क्वेश्चन, त्याच्यानंतर व्हिडिओ लेक्चर, सो कुठलीही वाट बघू नका. आपलं पर्पल ॲप डाउनलोड करा, लिंक आहे डिस्क्रिप्शन मध्ये, बायो मध्ये. ॲपवर M1 M2 मराठीत शिकवलाय, बघा, त्याच्यावरनं अभ्यास करा. तुम्ही 100% गॅरंटेड M1 M2 स्कोरिंग कराल. भले तुम्हाला काहीच येत नाही, भीती वाटते, आमच्या सोबत अभ्यास करा पर्पल ॲपवर, शुअर शॉट तुम्ही स्कोरिंग करा. बेस्ट ऑफ लक.